आणि याच्यामध्ये काही नावं सुद्धा लिहिलेली आहेत। मी ट्विटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही पेपर्स रात्री पोहोचवले, रात्री उशिरा माझ्याकडे आल्यानंतर। आणि या पेपर्समध्ये सुस्पष्टपणे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत। या डॉक्टरांनी दिनांक 19/6/2025 ला एक पत्र पोलीस अधीक्षकांना लिहिलेलं आहे की त्यांचे अधिकारी या डॉक्टरांशी कशा पद्धतीनं गैरवर्तन करतात याचं एक पत्र लिहिलेलं आहे 19/6/2025। त्याच्यानंतर पुन्हा याच्यावर काय कारवाई झाली हे विचारण्यासाठी सुद्धा त्यांनी 13/8/2025 ला माहितीच्या अधिकारामध्ये पत्र उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर अतिशय डिटेल असं पत्र 4 पानाचं तक्रारीच्या जी चौकशी समिती याच्यात नेमली होती त्या तक्रारीच्या संदर्भात खुलासा देण्याच्या बाबत स्वतःच्या हस्ताक्षरात एक 4 पानाचं पत्र डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे। या सगळ्या याच्यात सुस्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडलेली आहे। आणि भूमिका मांडत असताना त्यांनी स्थानिक राजकीय नेते, मी रात्री नाव नव्हतं घेतलं परंतु भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर, मला वाटतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे, 31/7/2025 ला रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पीए आहेत, यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडेंशी बोललेले आहेत। आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा या पीएनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी। परंतु याच्यामध्ये सुस्पष्टपणे सत्तेचा माज दिसतो। भारतीय जनता पार्टीचे या भागाचे माजी खासदार या प्रकरणात सुस्पष्टपणे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे की हे 2 पीए आलेले होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे कोणी माजी खासदार आहेत त्यांनी मला फोन देऊन मान्य खासदार बोलत आहे असे सांगितले। तेव्हा मी त्यांना फोनवर बोलत असताना मला विचारणा केली की मला असं वाटतं हे त्यांनी पूर्णपणे लिहिलेलं आहे। मी आपल्याला या सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहे किंवा पाठवतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।